आपण 2026च्या मराठी बॉक्स ऑफिसच्या थक करणाऱ्या कमाईवर नजर टाकणार आहोत. विचार करा, यावर्षी कोणत्या मराठी चित्रपटाने जगभरात तब्बल 81 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली असेल? तर राजा शिवाजी 81 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आणि क्रांतिज्योती विद्यालय 32 कोटींसह दुसऱ्या स्थानावर राज्य करत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या चित्रपटांच्या कमाईतील हा फरक खरोखरच प्रचंड आणि थक्क करणारा आहे, नाही का? या ऐतिहासिक कमाईमागे मुंबई फिल्म कंपनी, जिओ स्टुडिओज आणि झी स्टुडिओज सारख्या बड्या प्रोडक्शन हाऊसेसचा खूप मोठा वाटा आहे. आता या भन्नाट कथांना व्यावसायिक यश मिळवून देणाऱ्या त्या दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकांबद्दल थोडं जाणून घेऊया. रितेश देशमुख, हेमंत ढोमे आणि केदार शिंदे या दिग्दर्शकांनी आपापल्या अप्रतिम कलाकृतींनी प्रेक्षकांची मनं पूर्णपणे जिंकून घेतली. पण तिकीट खिडकीवर एवढी प्रचंड गर्दी खेचून आणण्यासाठी नेमकी कोणते विषय आणि जॉनर हिट ठरले आहेत? भव्य ऐतिहासिक पट आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे साधे विनोदी चित्रपट, हे दोन प्रमुख जॉनर सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहेत. यासोबतच कौटुंबिक नात्यांवर भाष्य करणाऱ्या तिघी आणि अग अग सुनबाई यांसारख्या स्त्रीप्रधान चित्रपटांनीही आपली एक वेगळी छाप पाडली. हे सगळं पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की या वर्षाच्या उर्वरित काळात कोणते मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आगामी काळात सर्वात जास्त उत्सुकता असलेला चित्रपट म्हणजे 31 जुलैला धडक मारणारा मामाच्या गोव्याला जाऊया. विजू मानेंच्या या चित्रपटात स्ट्रगलर सालाच्या लोकप्रिय त्रिकुटासोबतच आता अभिनेता अंकुश चौधरीची ही दमदार एंट्री झाली आहे. हा चित्रपट म्हणजे मैत्रीच्या वेड्या क्षणांचा उत्सव आहे, जो नक्कीच आपल्या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देईल. या व्यतिरिक्त ढसाळ, नागराज मंजुळेंचा खाशाबा आणि कलावती यांसारख्या विविध धाटणीच्या आगामी चित्रपटांचीही सर्वांना खूप उत्सुकता आहे. आता खरा प्रश्न असा आहे, या आगामी चित्रपटांपैकी कोणता चित्रपट तो 81 कोटींचा महाकाय विक्रम मोडीत काढे